ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 1 आणि 2 प्रभाग क्रमांक 12 येथे माजी नगरसेवक राजू पाटील, समाजसेविका पूजा पाटील तसेच युवा उपशहर प्रमुख चेतन पाटील यांनी नुकतेच नव्याने नूतनीकरण केलेले शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठाणे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते पार पडले। शिवसेना उपनेते विजय चौगुले यांचे मार्गदर्शन व त्यांचे खंदे समर्थक राजू पाटील यांनी नागरिकांची अनेक सामाजिक कामे केली। येणाऱ्या काळात अजून जोमाने सामाजिक कामे करण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले। या प्रसंगी खासदार यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। महिलांनी मान्यवरांचे औक्षण केले तसेच खासदार नरेश म्हस्के यांनी फीत कापून उद्घाटन केले। विजय चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले तर इतर मान्यवरांनी वीर पुरुषांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले। व्यासपीठावर खासदार यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। मान्यवरांमध्ये विजय चौगुले, द्वारकानाथ भोईर, मनोज हळदणकर, आकाश मडवी, शुभम चौगुले, रेवेंद्र पाटील यांचे देखील स्वागत करण्यात आले। नागरिकांनी देखील खासदारांचे स्वागत केले। यावेळी मान्यवरांनी नागरिकांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। नागरिकांना मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता तसेच अल्पोपहार वाटप करण्यात आले। अनेक आजी माजी नगरसेवक, मित्र परिवार, महिला, पुरुष, मार्केट मित्र यांनी राजू पाटील, पूजा पाटील, चेतन पाटील यांस शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। धगधगता अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा, जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा। धगधगता अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा, जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा। हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा। राजू नामदेव पाटील, सौ पूजा राजू पाटील, चेतन पाटील या विभागामध्ये 100% समाजकारणाचं काम करत असतात। राजकारण करत असताना लोकांची सेवा या ठिकाणी करत असतात। 80% जे बाळासाहेबांनी समाजकारणाचं व्रत दिलेले आहे ते पुरेपूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात। या ठिकाणी आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं। या कार्यालयातून समाजसेवा घडणार आहे। मी त्यांना, त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगलं काम करण्याचा शुभेच्छा या ठिकाणी। आज आमचे मित्र माजी नगरसेवक राजू पाटील आणि युवा सेनेचे शहर प्रमुख चेतन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज इथे करण्यात आलं। आणि कार्यालय तसं राजू पाटील साहेबांचं कार्यालय जुनच आहे, परंतु त्याचं नूतनीकरण आज उद्घाटन करण्यात आलं। खरं म्हटलं तर राजूबाईंचं कार्य हे मोठं आहे। प्रभागामध्ये त्यांचा तो जनसंपर्क एकदम दांडगा आहे, घराघरामध्ये ते पोचलेले आहेत। त्यांना कार्यालयाची पण गरज नाहीये, परंतु एक लोकांना संपर्काचं एक माध्यम लागतं म्हणून त्यांचं कार्यालय आज इथे उद्घाटन संपन्न झालेलं आहे। राजूबाईंना आणि चेतन यांना मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फार प्रगती करावी, पक्षाचं नाव सुद्धा मोठं करावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुमताने, लेडीज असो का जेंट्स सीट असो ते बहुमताने निवडून यावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। सर्वांना नेहमीच मदत करणारे राजू दादा तसेच त्यांचा मुलगा चेतन पाटील हे समाजकार्यात स्वतःला झोकून देत असतात। याच्या अगोदर ही समाजकार्याची म्हणजे लोकांसाठी केलेली समाजकार्य हे लोकांनी पाहिलेली आहे। अगोदर एक शाखा होती, आता त्याचं नूतनीकरण करून थोडी मोठी शाखा केली आहे। त्याच्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला आलो। असंच सत्कार्य त्यांच्या दोघांच्या हातून घडत राहो हीच आमची नवी मुंबईच्या वैद्यकीय टीम तर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। सेक्टर 1 व सेक्टर 2 तिथे आपले उपशहर प्रमुख माजी नगरसेवक राजू पाटील साहेब यांचा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आपले लोकप्रिय खासदार नरेशजी म्हस्के साहेब व आपले महाराष्ट्राचे उपनेते माननीय विजय चौगुले साहेब यांच्या झालेलं आहे। फक्त मी तसंच
पाटील साहेबांना हीच इच्छा व्यक्त करतो की त्यांनी जनतेचं कार्य हे जसं आपल्याला साहेबांनी धोरण दिले की 80% समाजकारण 20% राजकारण हे धोरण घेऊन ते पुढे जातील मला नक्कीच खात्री आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं चेतन पाटील सुद्धा असेल, त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा असतील, सगळे वज्येष्ठ असतील, त्या सर्वांची शिक्षणाला परत एकदा आपण ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू. वीस माझं आधी होतं पण ते काही कारणास्तव ते बंद झालं, म्हणून मी दुसरं कार्यालय घेतलं. हे लोकांच्या सेवेकरता घेतलंय आणि आम्ही शिवसैनिक आहात. आम्ही 80% समाजकारण 20% राजकारण करत आज गेली 40 वर्ष मी सेक्टर 2 मध्ये राजकारण कधीच केलं नाही. मी समाजसेवा करतो. मी समाजसेवेचा मला वेळ लागलेला हे बाळासाहेबांना आशीर्वाद आहे माझ्यावरती. आणि आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन करताना माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब, आमचे नेते विजयजी चौगुले साहेब, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर साहेब, शहर प्रमुख मनोजजी हलदनकर, नगरसेवक आकाश मडवी, अन्य रवींद्र पाटील आणि इतर माझे सगळे सहकारी आज माझ्या कार्यालयाचं उद्घाटनाकरता उपस्थित राहिले. आणि माझ्या सेक्टर प्रभागातली तमाम शिवसैनिक व कार्यकर्ते माझे तुम्ही बघितलेच असाल की माझ्या प्रेम करणारे लोक किती आहेत. आता मी समाजकारण म्हणून मी प्रेम करतात लोक माझ्या, म्हणून आज तुम्ही बघितलं त्याकरता सगळे माझे सहकारी असतील, करीम कुरेशी असेल, रवी जाधव असेल, करणार असेल आणि ही पूर्ण टीम माझ्यासोबत उभी राहते. माझं सहकारी आहे पूर्णपणे माझ्यावर 24 तास कधी एक फोन करा लगेच तयार असतात. आज पण त्यांनी हे कार्यालयाचं उद्घाटन करतात, हे त्यांचंच प्रेम आहे, हे सगळं त्यांचं नियोजन आहे. हे माझे सहकारी जे माझ्या बरोबर आहे तरी आज उद्घाटन झालं आणि सगळ्यांचे मी जे लोक उपस्थित त्यांचे आभार मानतो आणि माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव स्वाती रोहित महाजन, मी ऐरोली गावात राहते. आज राजू भाऊ त्यांनी किंवा पूजाताईंनी त्यांनी जे ऑफिस किंवा जन कार्यालय चालू केले लोकांसाठी त्याच्या माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. अशीच सेवा लोकांपर्यंत पोहोचत राहो आणि अशीच समाजसेवा होत राहो हीच माझी त्यांना हार्दिक